जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक महिलांचा सन्मान करण्यासाठी शनिवार 14 मार्च रोजी दुपारी सन्मान कचरा वेचक महिलांचा अंतर्गत कोपरखेरणे येथील घंटागाडी पार्किंग येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये कचरा गोळा करणाऱ्या महिला, जनजागृती टीममधील महिला तसेच कचरा वाहक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, माझं नाव रुक्मिणी पॉल। मी नवी मुंबई शहरात 2005 पासून राहते। मी काम करते, कचरा वेचण्याचा माझा व्यवसाय आहे। पण मी 2017 परिसर सखी विकास संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचक महिलांचे प्रतिनिधित्व करण्याचं काम करणं सुरू केलं। पण काम करत असताना अनेक पातळीवर काम करण्याचं काम केलं, पर्यावरणाचाच मुद्दा घेऊन। पण अँथोनी ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला नवीन काही कामं करायला आणि शिकायला मिळालं। कारण परिसर सखी विकास संस्था अनेक वर्षापासून कचरा वेचकांचे मुद्दे घेऊनच काम करत आहे। पण आम्ही कचऱ्याच्या रिलेटिव्ह दुसरा कुठलं काम करता येईल ह्याचं आम्हाला माहीत नव्हतं। पण 2024 मुख्यमंत्र्यांच्या हाताने आम्हाला गाड्या मिळाल्या की डोर टू डोर कलेक्शन घेण्यासाठी वस्तीमध्ये जिथे गाड्या जात नाही आहे तिथे गाड्या महिला कसे घेऊन गेले पाहिजे आणि तिथून कचरा आपण पर्यावरणासाठी अद्भुत चांगले कामं कसे केले पाहिजे अशा माध्यमातून आम्हाला 10 गाड्या दिल्या परिसर सखी विकास संस्थेला। आता आम्ही पूर्ण कोपरखेरणा दिघा गावामध्ये आमचे आता सध्या 3 महिला जे कचऱ्याचे गाड्या आहेत त्या गाड्या आता आम्ही चालवतो, डोर टू डोर कलेक्शन घेतो। आणि काम म्हणजे नवीन एक गाडी महिला जेव्हा घंटागाडीवर अनेक वर्षापासून आपण बघतो की तिथे पुरुष काम करतात, पण आता हे नवीन 2026 साली आम्हाला हे नवीन एक काम मिळालं आणि त्याच्यावर काम करत असताना फार आनंद वाटते। आणि आज इथे जे कार्यक्रम आमच्यासाठी ठेवले गेले होतं अँथोनी ग्रुपच्या माध्यमातून आणि तिथे महिला दिवस साजरा केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आनंद वाटला, आमच्या महिलांना आम्हाला पण। आणि 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अँथनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा प्राध्यापक वृषाली मगदूम, प्रकल्प व्यवस्थापक राकेश उपाध्याय, HR व्यवस्थापक राधिका कोंडाला, अनिल मिटागिरे, IEC व्यवस्थापक कल्पेश मराठे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित कचरा वेचक महिलांचा स्वागत समारंभ करण्यात आला, तसेच त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून अँथनी ग्रुपनं आमच्या कचरा वेचक महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। IEC असं आम्ही त्याला म्हणतो, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन। यामध्ये या 24 महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांची निवड सगळ्या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये असेल, गावठाण भागामध्ये असेल, तिथे जनजागृती करण्यासाठी केलेली आहे। तिथं या महिलांनी जाऊन की कचरा म्हणजे काय आहे, कचरा व्यवस्थापन काय आहे, कचरा वेगळा कसा ठेवायचा आणि तो का ठेवायचा, असं ह्या काम गेले 8 महिने ह्या 24 महिला करत आहेत। त्यांना प्रशिक्षण नवी मुंबई महापालिका आणि अँथनी ग्रुपच्या माध्यमातून दिलेलं आहे। आम्ही स्त्री मुक्ती संघटना आणि परिसर सखी विकास संस्था याच्या माध्यमातून आज ज्या आमच्या महिलांच्या कामाची नोंद घेतली गेली त्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे। अँथनी ग्रुपचे आम्ही धन्यवाद करतो। आणि विशेषतः तुम्ही जसं मला विचारलं की ह्या कामामध्ये, कचऱ्याच्या कामामध्ये बाकी कोणी तयार होत नाही। जेव्हा या कचरा वेचक महिलांच्या या काही मुली आहेत, सुना आहेत, ज्या शिकलेल्या आहेत, काही 10वी 12वी 8वी 7वी झालेल्या आहेत, की ज्यांना हे प्रशिक्षण किंवा याच्यामध्ये रिपोर्टिंग जे डिजिटल करायला लागतं, कल्पेश सर इथं आहेत, ते ज्या पद्धतीनं या महिलांना समजून घेतात आमच्या आणि ज्या पद्धतीनं ते काम शिकवतात, त्यामुळे मला असं वाटते की महिला दिनाच्या निमित्तानं की या आमच्या सगळ्या 24 कचरा व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या महिलांनी एक सक्षमतेकडे पाऊल उचललेलं आहे। आणि आम्हाला स्वतःला हे पर्यावरणाचं काम आहे असं वाटतं आणि पर्यावरणाच्या कामामध्ये योगदान देण्यासाठी जी आम्हाला काही संधी दिलेली आहे अँथनी ग्रुपनं आणि नवी मुंबई महापालिकेनं, त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत। मी कविता किरत कुडवे, पहिला मी प्रोजेक्टवरती काम करत होते। एरियामध्ये कचरा यायचा, तर त्याच्यानंतर मग मॅडमने रिक्षा शिकवला। त्याच्यानंतर आता घंटागाडी पण चालवते मी छोटी।
छान वाटतं गाडी चालवताना. पण लोक अशी बघतात की बस असं वाटतं, काय काय लोक बोलतात की माणसं कमी पडलात का बायकांना गाड्या दिल्यात. भरपूर काय काय बोलतात. मला छान वाटतं. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.